बुलढाणा धाडमध्ये व्यावसायिकांना हप्ता मागणारी गँगची पोलिसांनी काढली धिंड. गुंडांची धिंड काढल्याने धाड पोलिसांचे होत आहे कौतुक. धाड परिसरात गुंडगिरी करून सामान्य नागरिकांच्या मनात आपली भीती निर्माण करणारे काही टवाळखोरांनी एका मेडिकल संचालकास मारहाण करत हप्ता मागितला होता. याच हप्तेखोर गँगमधील 3 आरोपींची धाड पोलिसांनी धिंड काढून जनतेच्या मनात निर्माण झालेली धास्ती मोडून काढण्याचा प्रयत्न केला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुलढाणा तालुक्यातील दुधा येथील रहिवासी पवन राजेंद्र सोनुने वय 30 वर्ष याचे धाड येथे गुरांच्या औषधीचे मेडिकल आहे. मागील 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास सोनूने आपल्या मेडिकलकडे जात असताना 4 जणांनी त्यांना धाड येथील जगदंबा स्वीट मार्ट समोर अडवून धाडमध्ये व्यवसाय करायचा असेल तर आम्हाला हप्ता द्यावा लागेल असे म्हणत मारहाण केली. या प्रकरणी धाड ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता. दरम्यान याच गुन्ह्यातील काही आरोपींनी आणखी 2 हॉटेलमध्ये जाऊन धमकावत हप्त्याची मागणी केल्याची चर्चा रंगत आहे. या हप्ताखोर गँगमधील आरोपींची दहशत वाढत चालल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. धाडचे ठाणेदार प्रताप भोस यांनी तपासचक्रे फिरवून त्यांनी आरोपींना अटक केली. तसेच ग्रामस्थांच्या मनात बसलेली भीती दूर करण्यासाठी त्यांनी हप्तेखोर गँगमधील 3 आरोपी अक्षय जीवनलाल बिलांगे, रोशन गणेश शिंदे आणि राहुल दळवी यांची गावातून धिंड काढली. धाडमध्ये दहशत पसरवणारी या हप्तेखोर गँगची गावातील मुख्य बाजारपेठेत धिंड काढल्यामुळे ग्रामस्थांचे मनोबल वाढले असून पोलिसांचे देखील कौतुक होत आहे. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक. काढून घ्या. उतरला